नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं काहीही पाप नाही, असे वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले। त्याची देशभरात एकच चर्चा सुरू आहे। त्यांचा हा टोला नेमका कुणाला होता याचा खरपूस चर्चा होत आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते झाले। यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। त्याच वेळी विविध विषयांवर सडेतोड विचार मांडले। नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर रस्ता शोधण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश लोक हे आजकाल गुगल मॅपचा वापर करतात। नवी मुंबईत देखील एका महिलेनं याच गुगल मॅपचा वापर केलाय, पण त्यामुळे तिचा जीवच धोक्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय। गुगल मॅपवर मार्ग पाहत उल्वे दिशेने निघालेली एक कार थेट बेलापूर खाडीत कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली। मात्र कार चालवत असलेल्या महिलेला सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत वाचवण्यात यश आलं। रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील देवधे येथील एका कात भट्टीवर धाड टाकून ठाणे आणि नवी मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे। खैराच्या लाकडातून मिळणारा अवैध पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरला जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करत या पथकाने 10 ते 12 लाखाच्या खैराचे लाकडसह ट्रक जप्त केले आहे। तसेच दोघांना ताब्यात घेत मुंबई येथे चौकशीसाठी नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातल्या एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या कुटुंबातील महिलेच्या मित्राने तिच्या समोर तिच्या 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे मित्राने केलेल्या या कृत्याचे मुलीच्या आईनेही समर्थन केले। संतापलेल्या मुलीने थेट या प्रकरणी आईसह तिचा मित्राविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली। या तक्रारीवरून मुलीच्या आईसह तिच्या मित्राविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पूर्वी निर्धारित करण्यात आलेले 2673 हेक्टर जमिनीचे क्षेत्र कमी करण्यात आले आहे। त्यामुळे या क्षेत्रात एकही गाव जात नाही, तरी देखील बाधित शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल। त्यांच्यासाठी अन्य ठिकाणी शेती आणि घरांची व्यवस्था करण्यात येईल। शक्यतो हे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करण्याचा विचार आहे। बाधितांना योग्य तो मोबदला दिला जाईल, त्यांना वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। भर विधानसभेत ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठलेले कृषी मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनी मंदिरात जाऊन पूजा केली। आपल्या सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती नष्ट होवो असं साकळ घातल्याचं खुद माणिकरावांनी सांगितलंय। कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना त्यांनी मात्र याविषयी बोलण्यास नकार दिलाय। भावसिंगरापुरातील प्रारंभी इंगळे हिने 19 जुलैला गडफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा मित्र सचिन राजू भिसे याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सचिन ब्लॅकमेल करून मानसिक त्रास देत होता व त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे पालकांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे। जवळपास वर्षभरापूर्वी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती। पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपये दिले जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनाही घेतला। पण आता केवळ महिलाच नाही तर लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक पुरुषांनीही घेतल्याचं समोर आलंय। योजनेत हा मोठा घोटाळा समोर आला आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल 14,298 पुरुषांनी घेतलाय। त्यांना 21.44 कोटी रुपये वाटण्यात आले। ज्या 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना दरमहा मिळणारं 1,500 रुपये मानधन आता बंद करण्यात आलं आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे अध्यक्ष असणाऱ्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या वतीने रविवारी नाशिकमध्ये राज्यस्तरीय कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात राज्यभरातून 8 ते 10,000 एसटी कर्मचारी सहभागी होण्याची अंदाज आहे। यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सुट्टी घेतल्याने रविवारी संपूर्ण राज्यातील एसटी वाहतूक विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत, परंतु संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसे काही होण्याची शक्यता नसल्याचा दावा केला आहे। आगामी कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर, घृणेश्वर आणि ओंकारेश्वर या 3 ज्योतिर्लिंगांना जोडणारी विशेष रेल्वे गाडी धावणार आहे। तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी लांब पल्ल्यांच्या विशेष आणि कमी अंतराच्या मेमू सेवा देण्याची तयारी रेल्वेने केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।